तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन डीलमध्ये, एका नवीन प्रॉपर्टीसोबत. तर तुम्ही माझ्या मागे एक सुंदर असं दृश्य पाहताय. ही आहे चांदोली लेक, चांदोली तलाव. तर हो, मी आज आलेलो आहे कोल्हापूरमध्ये आणि कोल्हापूरमध्ये मी एक तुमच्यासाठी सुंदर प्रॉपर्टी, एक सुंदर डील घेऊन आलेलो आहे. 17 गुंठ्याचा एन ए प्लॉट आहे, त्याच्यातली 8 गुंठे द्यायची आहे. तर मी तुम्हाला प्रॉपर्टी दाखवणार आहे, प्लॉट दाखवणार आहे. लीगल रोड ॲक्सेस आहे, सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे. आत्ता दुपारचे 12:30 वाजले तरी पण गार अशी हवा सुटली इथे. बिलकुल घाम येत नाही आहे, बिलकुल गरम होत नाही आहे, अशा प्रकारचं वातावरण इथे आहे. आजूबाजूला जर तुम्ही पाहाल तर तुम्हाला सुंदर निसर्गरम्य दृश्य अनुभव करायला मिळतील इथे. तसंच मी तुम्हाला दाखवतो समोरचं दृश्य. इथून चांदोली तलावाच्या इथून जर तुम्ही समोर बघाल तर तो आहे कोल्हापूर रत्नागिरी हायवे. तो आपल्या प्लॉटपासून फक्त 500 ते 700 मीटरच्या अंतरावर आहे. समोरच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर तिकडे मोठे मोठे रेझॉर्ट वगैरे आहेत, स्टे ऑप्शन्स आहेत अवेलेबल. ह्या साईडला वाडी वस्ती आहे आणि ही आहे सुंदर अशी चांदोली लेक. हे बघा कसला जबरदस्त परिसर आहे तो. आणि सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे ही प्रॉपर्टी जर तुम्ही इन्व्हेस्ट केली तर ही रत्नागिरीपासून पण जवळ आहे. रत्नागिरीपासून फक्त 72 किलोमीटर. कोल्हापूरपासूनही जवळ आहे. कोल्हापूर सिटी सेंटरपासून 60 किलोमीटर अंतर आहे. तुम्ही जर गोव्यावरून येत असाल तर गोव्यावरून जवळपास 280 किलोमीटर आहे. आणि जर तुम्ही पुण्यावरून येत असाल तर फक्त 229 किलोमीटरचं अंतर इथपर्यंत येण्यासाठी. आणि जर तुम्ही मुंबईवरून येत असाल तर 350 किलोमीटरच्या अंतरावर तुम्ही इथे येऊ शकता. तसंच तुम्हाला जवळचा एअरपोर्ट म्हणजे रत्नागिरीचा एअरपोर्ट आहे. तर तुम्ही जर बाय फ्लाईट येत असाल तर तुम्ही तशा पद्धतीने पण येऊ शकता. आणि जर तुम्ही कोकण रेल्वेने येत असाल तर तुम्हाला रत्नागिरी रेल्वे स्टेशन आहे, किंवा तुम्ही संगमेश्वरवरून उतरून पण इथपर्यंत येऊ शकता. कारण संगमेश्वरपासून इथपर्यंतचं जे अंतर आहे हे फक्त 55 किलोमीटरचं अंतर आहे. तर तुम्हाला संगमेश्वर पण ऑप्शन आहे, तुम्हाला रत्नागिरी पण आहे. आणि जर तुम्ही बाय रोड येत आहे तर तुम्हाला बेस्ट रूट जो आहे इथे येण्यासाठी, जर तुम्ही कोकण साईडहून येत आहे तर तुम्ही वाया संगमेश्वर देवरुख रोड इथपर्यंत इझिली पोहोचू शकता. बाकी रत्नागिरी कोल्हापूर हायवे हा सुसाट झाला आहे. मागेच आहे आंबा घाट. तर आंबा घाट इथून फक्त 3 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आंबा घाट आहे, त्याचबरोबर तुम्हाला विशालगड आहे. तर हे सगळे टुरिस्ट स्पॉट पण तुम्हाला इथून जवळ आहेत. तर अशा सुंदर ठिकाणी आणि निसर्गरम्य परिसरामध्ये आपण आज तुमच्यासाठी एन ए प्लॉटची डील घेऊन आलेलो आहोत, जी डायरेक्ट मालकांच्या थ्रू आपल्यापर्यंत आहे. त्याच्यामुळे ह्या व्यवहारामध्ये पण पूर्णपणे ट्रान्सपरन्सी राहील. बाकी क्लिअर टायटल प्रॉपर्टी आहे, एन ए ऑर्डर वगैरे, त्याचबरोबर सिंगल ओनर प्रॉपर्टी, अशा सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत. त्याच्यामुळे तुमचं खरेदी खत रजिस्ट्रेशन हे व्यवस्थितपणे होईल ह्याची खात्री आम्ही नक्कीच देऊ शकतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी तुम्हाला सगळ्या डिटेल्स प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करेल. आणि आता आपण जाऊया आपल्या प्लॉटवर. तर मंडळी, फायनली आपण आलेलो आहोत लोकेशनला आपल्या प्लॉटच्या इथे. जसं मी तुम्हाला सांगितलं 17 गुंठ्याचा एन ए प्लॉट आहे. त्याच्यातली सध्या 8 गुंठे द्यायचे. पण जर कोणी 17 गुंठे पूर्ण घ्यायला इंटरेस्टेड असेल तर आपण 17 गुंठे पण द्यायला तयार आहोत. आणि प्लॉटचा अजून एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आपला कॉर्नर प्लॉट आहे. त्यामुळे जो रोड ॲक्सेस आहे हा तुम्हाला 3 वे रोड ॲक्सेस आहे. त्याचबरोबर प्लॉटमध्ये काजूची झाडं आहेत, आजूबाजूला निसर्गरम्य परिसर आहे. जर तुम्हाला एक ॲग्रो टुरिझम किंवा रेझॉर्ट असे काही कन्सेप्ट स्टार्ट करायचे असतील तर परफेक्ट प्रॉपर्टी आहे. जर तुम्हाला एका हाईटवर थंड वातावरणामध्ये स्वतःचं फार्म हाऊस बांधायचं आहे, बंगला बांधायचा आहे, एन ए प्लॉट आहे, त्याच्यामुळे परमिशन्स भरपूर आहेत. तुम्हाला स्विमिंग पूल बाकी सगळ्या गोष्टी इथे करता येतील. तुम्हाला एक जंगल रेझॉर्ट इथे करता येईल. तर ह्या सगळ्यासाठी ही प्रॉपर्टी परफेक्ट आहे. आणि तुम्हाला माहीतच आहे की आपण ज्या परिसरामध्ये आहोत आता चांदोलीच्या, तर हा परिसर नेहमी थंड असतो. उन्हाळ्यामध्ये पण इथलं टेम्परेचर जास्त जात नाही. आणि मी तुम्हाला आता प्रोजेक्ट दाखवतो. तर आपला हा जो प्लॉट आहे हा एका गेटेड कम्युनिटीच्या प्रोजेक्टमध्ये आहे. असे इंटरनल रोड्स आहेत, इलेक्ट्रिसिटीचे पोल आहेत आणि अशा प्रकारे प्रत्येक जागेतून इंटरनल रोड कनेक्ट होत आहेत. हे बघा. आणि हा जो कॉर्नरचा प्लॉट दिसतोय हा आहे आपला 17 गुंठ्याचा एन ए प्लॉट. आणि तुम्ही जर निसर्ग बघितलात तर तुम्ही या निसर्गाच्या प्रेमामध्ये पडाल. एवढा सुंदर निसर्ग इथे तुम्हाला अनुभव करायला मिळेल. आता दुपारचे 1:15 वाजायला आलेत आणि तुम्ही पाहू शकता एकदम गार आणि मस्त वारा सुटला आहे इथे. छान अशी हवा मी इकडे एक्सपिरियन्स करतो आहे.
आता तुम्हाला वाटेल की अरे बापरे, हे तर खूप आयसोलेटेड आहे, काय जंगलामध्ये प्लॉट आहे वगैरे. तर तसं काही नाही आहे. इथे आजूबाजूला लोक राहत आहेत, त्यांनी रेझॉर्ट वगैरे सुरू केले आहेत. तर मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, आजूबाजूला रेझॉर्ट वगैरे आहेत. त्या साईडला पूर्ण घरं बांधलेली आहेत, बंगले बांधलेले आहेत. ते पण मी तुम्हाला जवळून दाखवतो नेऊन. तर बघा, इथून समोरूनच आपला प्लॉट दिसतो. तो कॉर्नरचा प्लॉट आहे तो. आणि इथे अशा प्रकारे पूर्ण डेव्हलपमेंट झालेली आहे. हे बघा, समोरच्या बाजूला जर तुम्ही बघाल, समोरच्या डोंगरावर, तर तिथे पण अशा प्रकारची डेव्हलपमेंट आहे. आणि इथून समोरच आपल्याला कोल्हापूर रत्नागिरी हायवे दिसतो आहे. म्हणजे एवढ्या जवळच्या अंतरावर, फक्त 500 मीटरच्या अंतरावर तुम्हाला इथे नॅशनल हायवे आहे, जो कोल्हापूर रत्नागिरी हायवे आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, इथून कोल्हापूर फक्त आपल्याला 60 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि बघा, इथे आल्यानंतर तुम्हाला महाबळेश्वरला आल्यासारखं वाटेल, एवढं गार वाटतं आहे. आणि समोर डोंगरावरती तुम्ही पाहिलं तर तिकडे मोठ्या मोठ्या विंडमिल्स आहेत, पवनचक्क्या आहेत. आणि अशा प्रकारे ॲग्रो टुरिझमचे प्रकल्प लोकांनी इथे केलेले आहेत. तर असं काही तुम्ही पण इथे करू शकता. त्याला Airbnb करू शकता, टुरिझम करू शकता तुम्ही त्याचं. आणि दुपारच्या वेळी अशा गार वाऱ्याचा आनंद तुम्ही इथे घेऊ शकता. तर जर तुम्ही इथे आजूबाजूला पाहिलं तर आजूबाजूला सगळे इथे NA प्लॉट आहेत. प्रत्येक प्लॉटला सिमेंट पोल, चेन लिंक्स म्हणजे बाब वायरची फेन्सिंग वगैरे केलेली आहे. अशा सुंदर परिसरामध्ये ही प्रॉपर्टी आहे. आणि आपल्या प्लॉटला अशा प्रकारे 3 वे ॲक्सेस आहे तुम्हाला. हा एक रोड इथून कनेक्ट करतो आहे, हा रोड इथून वरती जातो आहे, हा पण तुम्हाला पूर्ण फ्रंटेज आहे. आणि तुम्ही जर पाहाल तर सिमेंट पोल आणि बाब वायरची फेन्सिंग तुम्ही इथे एक्सपिरियन्स करू शकता. आणि एकदम निसर्गरम्य परिसर, एकदम निसर्गरम्य वातावरण तुम्हाला इथे अनुभव करायला मिळतं आहे. आता हा जो तुम्हाला दिसतो आहे, हा पूर्णपणे आपला प्लॉट आहे. ह्याच्यामध्ये काजूची लागती झाडं पण आहेत. हे बघा. तर असा हा रोड जो आला, हा मेन एंट्रीने आला, म्हणजे आपल्या ज्या प्रोजेक्टचा गेट आहे तिथून हा रोड आला. हा एक खालचा रोड कनेक्ट करतो आहे, हा एक रोड कनेक्ट करतो आहे. म्हणजे तुम्हाला इथून पण फ्रंटेज आहे. आणि हा एक इंटरनल रोड आहे, हा पण कनेक्ट करतो आहे. 9 मीटर वाईड इंटरनल रोड तुम्हाला इथे मिळणार आहे तिन्ही बाजूला. आणि अशा प्रकारे पूर्ण प्लॉटला फेन्सिंग आहे, सिमेंट पोल आणि बाब वायरची. तुम्ही परिसर बघू शकता, पूर्णपणे निसर्गरम्य परिसर, सावलीमध्ये तुम्हाला हा प्लॉट मिळणार आहे. बघा, अशा प्रकारे पूर्ण 17 गुंठ्याचं लँड पार्सल आहे. मी तुम्हाला आतमध्ये पण जाऊन दाखवतो. हे बघा, ही जी झाडं आहेत मोठी मोठी, इथपर्यंत आपली फेन्सिंग आहे. तुम्हाला इथे जे सरफेस आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला सॉईल मिळणार आहे. आणि प्रॉपर सॉईल आणि थोडेफार दगड ह्याचं मिक्सचर आहे ह्याच्यामध्ये. आणि समोर त्या सावलीमध्ये मोर बसला आहे, तो बघा गेला आता. तो बघा, तिथे मोर आहे. तो बघा, दिसतोय तुम्हाला. तुम्हाला सुंदर अशी निसर्गाची साथ पण आहे इथे. सकाळी संध्याकाळी छान अशी पक्ष्यांची किलबिलाट पण तुम्हाला इथे अनुभव करायला मिळणार आहे. असं एक मोठं झाड पण आपल्या प्रॉपर्टीमध्ये आहेत. आणि अशी छोटी छोटी झाडं पण आहेत, ज्याचं तुम्ही बऱ्यापैकी युटिलायझेशन करू शकता. आणि हे बघा, तुम्हाला इथे अशा प्रकारची लाल माती आहे. आहे की नाही एकदम सुंदर प्रॉपर्टी. छानपैकी तुम्ही इथे फार्म हाऊस, रेझॉर्ट, स्विमिंग पूल, ॲग्रो टुरिझम असे भरपूर काही प्रकल्प करू शकतात. जर तुम्ही कोल्हापूरला राहताय तर तुम्हाला तर एकदमच जवळ आहे. जर तुम्हाला कोल्हापूरचे टुरिस्ट अट्रॅक्ट करायचे तर त्यांना खूप जवळ आहे. रत्नागिरीपासून पण हे जवळ आहे. त्यामुळे तुम्ही जर ह्याचं मार्केटिंग केलं, डिजिटल मार्केटिंग केलं, आता जसं सोशल मीडियावर फेमस आहे, तरी तुम्ही इझिली इथे बिझनेस आणू शकता. आणि अशा प्रकारची ही एक सुंदर प्रॉपर्टी आहे. आपण आता खालच्या दिशेला निघायचा प्रयत्न करू. बघा, आता आपण खालच्या दिशेला आलो. आणि परत तुम्हाला वेळ दाखवतो. दुपारची वेळ आहे आणि बघा कसली सावली आहे जबरदस्त. पूर्ण प्लॉट म्हणजे आपला 30 to 40% प्लॉट हा सावलीमध्येच आहे. आणि ह्या साईडला पण तुम्हाला अशा प्रकारे रोड फ्रंटेज आहे. हे बघा, इथपर्यंत आपला प्लॉट हा कंटिन्यू झाला आहे. आणि अशा प्रकारे सगळ्यांचे इकडे NA प्लॉट्स आहेत जे सगळे सोल्ड आउट आहेत. हा जो प्लॉट आपल्याकडे आला आहे हा रिसेलमध्ये आहे, सिंगल ओनर, क्लिअर टायटल.
आणि NA ऑर्डर वगैरे सगळी आहे ह्याची, सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला बघायला मिळतील. झाडं तुम्ही बघू शकता कशी लाईनीनी झाडं आहेत. आता त्या दिशेने मी वरती गेलो, वरती प्लॉटमध्ये एंट्री केली आणि खालच्या बाजूला मी परत आलो आहे रोडवरती. तर अशा प्रकारे 3 वे तुम्हाला रोड ॲक्सेस पण मिळतो आहे. तसेच मंडळी, इथून जेव्हा आपण कोल्हापूर रत्नागिरी हायवेला जातो तर तिकडे भरपूर असे रेस्टॉरंट्स आहेत. जर तुम्ही इथे घर वगैरे बांधलेत, फार्म हाऊस वगैरे बांधलात तर फक्त 500 मीटरच्या अंतरावर तुम्हाला जेवण वगैरे ह्या सगळ्या गोष्टींची सुविधा आहे. इथे आजूबाजूला वाडी वस्ती पण आहे, इथे लोक पण राहतात. आता मागच्या बंगल्यामध्ये गृहस्थ होते, लोकांनी भरपूर प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट केले. 3 ते 4 लोकांनी बंगले बांधलेले आहेत. काही लोक ॲग्रो टुरिझम करत आहेत, त्यांनी Airbnb केलेलं आहे तिथे, त्याच्यामधून रेव्हेन्यू जनरेट करत आहेत. आणि आजूबाजूला मोठे मोठे रेझॉर्ट्स पण आहेत तुम्हाला. इथून आंबाघाट पण जवळ आहे, आंबाघाटापासून मग तुम्हाला विशालगड पण आहे. तर तुम्ही ते सगळे टुरिस्ट पण इथे अट्रॅक्ट करू शकता. तर एक चांगली इन्व्हेस्टमेंटची संधी आहे तुम्हाला इथे. आणि टोटल जसं मी तुम्हाला सांगितलं 17 गुंठ्याचं लँड पार्सल आहे, NA प्लॉट आहे विथ इंडिव्हिज्युअल 7/12. कलेक्टर सँक्शन्ड NA लेआउटचा प्लॅन होता हा, त्याच्यामध्ये आमच्या क्लायंटनी हा प्लॉट विकत घेतलेला. पण आता काही कारणामुळे त्यांना हा विकायला लागतो आहे, कारण ते जास्त करून फॉरेन कंट्रीमध्ये असतात, तर त्याच्यामुळे त्यांना इथे वेळ देता येत नाही आहे आणि ते त्या कारणामुळे हा प्लॉट विकत आहेत. तर तुम्हाला जर हा प्लॉट विकत घ्यायचा असेल तर तुम्ही आम्हाला नक्की संपर्क करू शकता. जो नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतो आहे याच्यावर 24/7 कधी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲप करू शकता. कॉल करायची वेळ असेल सकाळी 10 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत. रविवारीही तुम्ही आम्हाला कॉल करू शकता. इन केस जर आमचा फोन लागला नाही, नॉट रिचेबल आहे किंवा आम्ही उचलला नाही काही कारणास्तव, तर नक्की आम्हाला व्हॉट्सॲपवर ह्या व्हिडिओची लिंक किंवा ह्या व्हिडिओचं टायटल, तुमचं संपूर्ण नाव, तुमचं शहर हे आम्हाला व्हॉट्सॲपवर पाठवा. आम्ही जसाच वेळ मिळेल तुम्हाला नक्की रिवर्ट करू. आणि हा जो व्यवहार आहे तुमचा हा डायरेक्ट मालकांसोबत होणार आहे. साईड व्हिजिट तुम्हाला करायची असेल तर आम्ही तुम्हाला लोकेशन शेअर करू, तुम्ही डायरेक्ट येऊन साईड व्हिजिट करू शकता. साईड व्हिजिटचे चार्जेस वगैरे काही नसणार आहेत. आणि जर तुम्हाला हा व्यवहार फायनल करायचा आहे तर शेवटची मीटिंग ही तुमची डायरेक्ट मालकांबरोबर असेल आणि डॉक्युमेंटचा बॅकअप, त्याबरोबर ओनरबरोबर मीटिंग, ह्या सगळ्या ट्रान्सपरन्सी आम्ही तुमच्याबरोबर ठेवू. तर लवकरात लवकर या, कॉल करा. काही अजून माहिती हवी असेल तर जो नंबर स्क्रीनवर रिफ्लेक्ट होतो आहे ह्याच्यावरती नक्की फोन करा आणि उर्वरित माहिती पण आम्ही तुम्हाला देऊ. जर तुम्हाला डॉक्युमेंट्स हवे असतील तर ते आम्ही तुम्हाला ईमेल ID वर पाठवू, आमच्या कंपनीच्या ईमेल ID नी तुम्हाला येतील. आणि हो, सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तुम्ही बोलाल किंमत नाही सांगितलीस, तर किंमत मी तुम्हाला फोन कॉलवर नक्की सांगेल, कारण मालकांनी परमिशन दिलेली नाही आहे व्हिडिओमध्ये किंमत सांगायची. त्याची भरपूर कारणं असतात, पण मी तुम्हाला एवढी खात्री नक्की देतो की तुम्हाला इथल्या मार्केट रेटपेक्षा आपण चांगली डील ही नक्की देऊ. आणि जर साईट व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला प्लॉट आवडला तर मग शेवटची मीटिंग ही तुमची मालकांबरोबर आपण करून देऊ. तर आशा करतो तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडली असेल, हा निसर्ग आवडला असेल, हा व्हिडिओ आवडला असेल. तर असेच व्हिडिओ, अशाच प्रॉपर्टी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा, म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील. तर आता घेतो मी तुमचा निरोप. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या डीलसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नमस्कार.